वन्यजीव संघर्ष टोकाला गेला, तर दुसरीकडे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात प्रजननक्षम मादा नसल्याने वाघांची संख्या वाढवायला अडचणी येत आहेत। यावर उपाय म्हणून चंद्रपूर जिल्ह्यातील नुकत्याच प्रजननक्षम झालेल्या 8 वाघिणी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला। मात्र या स्थलांतराला स्थानिक गाईड आणि जिप्सी चालक यांच्याकडून कडाडून विरोध करण्यात येतोय। सध्या भारतातील कुनो नॅशनल पार्कमध्ये चित्त्यांची संख्या वाढते। 2022 मध्ये पहिल्यांदा आफ्रिकेतल्या नामिबियामधून चित्ते भारतात आले, त्यानंतर दक्षिण आफ्रिका आणि बोट्स्वानामधून चित्ते भारतात येणार आहेत। याचाच आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट पाहूया। चित्ता भारतातून जवळपास नामशेष झालेला हा प्राणी मात्र 2 वर्षांपूर्वी मध्य प्रदेशातल्या कुनोमध्ये आफ्रिकेतून काही चित्ते आणण्यात आले आणि चित्त्यांचं भारतात पुनरुज्जीवन करण्याचा कार्यक्रम सुरू झाला। आता आफ्रिकेच्या बोट्स्वाना देशातून आणखी 8 चित्ते भारतात आणण्यात येणार आहेत। भोपाळमधल्या एका वनाधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार लवकरच हे चित्ते भारतात येणार आहेत। हे चित्ते येत्या जानेवारीमध्ये भारतात आणले जातील। आधीच्या चित्त्यांप्रमाणेच मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात यांना ठेवलं जाईल। याच पार्श्वभूमीवर दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या एका 5 सदस्य पथकानं नुकतीच कुनो राष्ट्रीय उद्यानाची पाहणी केली। भारतामध्ये सध्या जवळपास 30 चित्ते आहेत। सप्टेंबर 2022 मध्ये नामिबियातून 8 चित्ते भारतात आणण्यात आले। फेब्रुवारी 2023 मध्ये दक्षिण आफ्रिकेतून आणखी 12 चित्ते आणण्यात आले। कुनो राष्ट्रीय उद्यानात भारतात जन्मलेल्या चित्त्यांमुळे संख्येत वाढ झाली आहे। मधल्या काळात कुनोमध्ये काही चित्त्यांचा मृत्यू झाला होता, मात्र आता या चित्त्यांना भारतातलं वातावरण मानवतंय। त्यासाठी गेली 3 वर्ष तसे जोरदार प्रयत्नही सुरू आहेत। त्यात नामिबिया, दक्षिण आफ्रिका आणि आता नामिबियातून आणलेल्या चित्त्यांमुळे भारतात चित्त्यांची संख्या आणखी वाढणार आहे। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। आणि यानंतर सांगलीतील भव्य दिव्य अशा बैलगाड्या शर्यतीमध्ये आपण जाणार आहोत। डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी सांगलीच्या तासगाव जवळ भव्य बैलगाडा शर्यतीचं